जीवदानी मातेच्या मंदिराचा इतिहास अतिशय पुरातन आणि प्राचीन आहे। ज्यावेळी पांडव अज्ञातवासात असतात तेव्हा 5 पांडव येथे मातेच्या दर्शनासाठी नेहमी आल्याचा पुरावा आहे। नंतर एकविरीचे पहिल्या 5 पायऱ्या बांधल्याचा आणि मंदिर बांधल्याचा पुरावा महाभारतकालीन आहे। मुंबईमध्ये विरारच्या परिसरात जीवदानी मातेचं मंदिर उंच डोंगरावर स्थित आहे। जर आपल्याला रोपवेच्या साहाय्याने वर जायचे असेल तर आपल्याला 250 रुपये चार्ज लागतो। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं नवीन व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण आलो आहे जीवदानी मातेच्या मंदिरात जायचं आहे आपल्याला दर्शन घेण्यासाठी। व्हिडिओ नक्की बघत राहा। आता आपण येऊन पोहोचलो आहे मेन गेटवर। याच गेटमधून आपल्याला मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या पूर्ण चढायच्या आहेत। आता या मेन गेटपासून आपल्याला 1400 पायऱ्या चढून जायचं आहे मंदिरात मातेचं दर्शन घेण्यासाठी। थोडं पुढे गेल्यानंतर चेकिंग चालू आहे। विदाउट चेकिंग शिवाय कोणालाही आत प्रवेश दिला जात नाही। वेगवेगळ्या ठिकाणाहून देवीचे भक्त दुःखाचे निवारण करण्यासाठी येथे भरपूर संख्येने येत असतात। या जीवदानी मातेला श्रद्धेने ज्याने स्मरण करून मागणं मागितलं त्याची मनोकामना इच्छा निश्चित पुरी होते। समोरच्या माला दिसतात फुलांच्या, तिथे जीवदानी मातेची मूर्तीची स्थापना केलेली आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये आदिमाया शक्तीचे 3.5
शक्तिपीठे आहेत। माहूरची आई रेणुका माता, रेणुका माता म्हणजेच जीवदानी माता, जीवदानी माता म्हणजेच एकवीरा आई। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। तर चला भेटूया पुढच्या नवीन व्लॉगमध्ये।